आता जे सांगणार आहे ना हे थोडंसं भयानक आहे, तर सावधानीने ऐका. एक माणूस सकाळी 5 वाजता उठतो आणि किचन रूममध्ये ठेवलेला चाकू हातामध्ये घेतो. थोडंसं दूर जातो तर एक बाई झोपलेली असते. त्या बाईच्या छातीमध्ये एक सारखे वार करायला चालू करतो. तिचा आवाज ऐकून तिचे मुलं, जे की एक 5 वर्षाचा मुलगा असतो आणि एक 7 वर्षाची मुलगी असते, ते दोघेही जण जागी होतात आणि बघतात तर तिच्या आईला तो माणूस जिवंत मारतोय. आणि त्या लेकरांसमोर त्या माणसाने तिच्या छातीमध्ये काही वार केले आणि काही वार मानेमध्ये केले आणि तो चाकू तिथंच ठेवला आणि तो माणूस सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेला. आता तो माणूस ना दुसरं कुणी नव्हता, तो माणूस होता त्या लेकरांचा बाप, म्हणजे त्या बाईचा नवरा. तो माणूस सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना सांगतो की मी माझ्या बायकोला जिवंत मारलंय आणि तिचा मृतदेह माझ्या घरामध्ये पडलेला आहे. ही बातमी जेव्हा पोलिसांनी ऐकली त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी विचार केला की हा माणूस इथं येऊन आम्हाला सांगतो, याच्यामध्ये हिंमत किती मोठी आहे. पोलिसांनी बघता बघता त्याच्या घराकडं निघले आणि तिकडे गेल्याच्या नंतर बघितलं तर तोपर्यंत ती महिला तिथं मरून पडलेली होती. आता त्याला विचारलं की बाबा तू असं का केलंस, तेव्हा त्याने सांगितलं त्याच्या मागचं जे काय कारण आहे ते. तो म्हणला की ज्या वेळेस माझं लग्न झालं होतं त्याच्यानंतर 2 वर्ष काहीच प्रॉब्लेम झाली नाही, सगळं काही सुरळीत चालू होतं. पण 2 वर्षाच्या नंतर मला असं कळालं की माझी जी बायको आहे ती दुसऱ्या कुण्यातरी माणसाकडं आकर्षित झालेली आहे आणि तिच्यासोबत प्रेमसंबंध जुळलेले आहे. मी माझ्या बायकोला बोलण्याचा प्रयत्न केला पण माझी बायको नाही नाही म्हणत होती. मग त्यावेळेस सुद्धा मी माझ्या बायकोला भांडलो, बोललो, तरीसुद्धा माझी बायको मला अजिबात होकार देत नव्हती की माझं दुसऱ्यासोबत आहे म्हणून. पण काही दिवसाच्या नंतर त्याच्यापाशी प्रूफ आला आणि प्रूफ आल्याच्या नंतर जेव्हा त्याने बायकोला दाखवलं त्यावेळेस सुद्धा त्याची बायको त्यालाच भांडत होती की बाई काही पण लोक फोटो वगैरे जोडतात आणि तुम्ही त्याच्यावर भरोसा करतायत. त्याची बायको तसं भांडण करून तिथे मॅटर तिथंच दबवलं. मग याने एक विचार केला की बाबा आपण काय करूयात, आपण इथं काम करतोय ना, हे काम सोडून देऊयात आणि दुसरीकडे जाऊयात. मग त्या माणसाने त्या फॅक्टरीमध्ये जो तो काम करत होता ते काम सोडून दिलं आणि त्याच्या बायकोला घेऊन दुसऱ्या शहरामध्ये गेला. तिथं गेल्याच्या नंतर जे शहरातला बाजार वगैरे असतो ना, त्या बाजारामध्ये कशाचा, फळाचा, द्राक्षाचा, वृक्षाचा असा गाडा लावत होता तो आणि विकत होता आणि आपला संसार धकवत होता. मग तिथं गेल्याच्या नंतर त्याची लाईफ पूर्णपणे सुरळीत चालायला लागली. त्याला वाटलं की आता सगळं काही संपलेलं आहे आणि बघता बघता त्याला एक 5 वर्षाचा मुलगा आणि एक 7 वर्षाची मुलगी झाली. आता सगळं झाल्याच्या नंतर अचानक त्याच्या कानावर एक बातमी येते आणि ती बातमी ऐकल्याच्या नंतर याच्या पायाखालची जमीनच सरकते. हा म्हणतो की यार मी ज्या कारणामुळं माझं काम धंदा सगळं काही सोडून या शहरामध्ये आलो आणि इथं सुद्धा ते चालू झालं. तो सरळ घरी जातो, त्याच्या बायकोला म्हणतो की माझ्या जे कानावर आलेलं आहे ते खरं आहे का. त्याची बायको म्हणते की नाही हे खोटं आहे, माझा तर कुणीकडं काहीच नाही आहे, माझ्या तर डोळ्याचा चंद्र आहात तुम्ही, मी तर तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करते. मग त्याने ती गोष्ट तिथं थोडी सोडून दिली. त्याला वाटलं की बाबा कोणीतरी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तो परत त्याच्या कामावर गेला, काम करू लागला. परत काही दिवस मदत गेले, परत त्याला ती बातमी परत ऐकू आली. परत तो घरी आला, परत त्याच्या बायकोला विचारलं, त्याची बायको आताही तसंच म्हणायला लागली. पण तिसऱ्या वेळेस त्याच्या कानावर जेव्हा बातमी आली त्यावेळेस त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा काही फोटोज आले होते आणि त्या फोटोमध्ये त्याची वाईफ एका दुसऱ्या व्यक्तीसोबत काही अशा परिस्थितीमध्ये होते की ज्या परिस्थितीमध्ये याने तिला बघायला नको हवं होतं. हा घरी जातो, घरी गेल्याच्या नंतर बायकोला विचारतो. पहिले त्याच्या बायकोला तो फोटो दाखवतो की या माणसाला तू ओळखतीस का. तर त्याची बायको म्हणते की नाही, या माणसाला मी या अगोदर कधीही बघितलेलं नाही आहे, या माणसासोबत माझं कधीही बोलणं झालेलं नाही आहे आणि या माणसाला मी ओळखतसुद्धा नाही आहे. मग लगेच तो माणूस त्याच्या बायकोला दुसरा फोटो दाखवतो, ज्या फोटोमध्ये तो माणूस आणि ती स्त्री, त्याची बायको एका जागेवर आहेत आणि विचित्र परिस्थितीमध्ये आहेत. त्यावेळेस मात्र तिची बोलती बंद झाली आणि ती शांत झाली. शांत झाल्याच्या नंतर तिचा नवरा तिच्यावर वसकू लागला, धावू लागला, बोलू लागला, शिव्या देऊ लागला. म्हणजे खूप काही असं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये ती स्त्रीसुद्धा त्याला भांडायला लागली की बाबा असू दे, असलं हे ते म्हणजे जे नाही तर जसं नाही भांडायचं तसं त्याला भांडायला लागले. आता त्याला राग आला, त्याचा विलाज नव्हता. तो शांत बसल्याच्या नंतर संध्याकाळी सगळेजण जेवले आणि झोपी गेले. सकाळचे 5 वाजता हा पठ्ठ्या उठतो, चाकू घेतो आणि जिथं आपली बायको झोपलेली आहे तिथं जाऊन कार्यक्रम करतो आणि स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिथं जाऊन आपला जो कारनामा आहे तो पोलिसांना सांगतो. तर माझं एवढंच म्हणणं आहे, जर कोण्या वैवाहिक जीवनामध्ये कुणाच्या मनामध्ये जर काही शंका असतील ना
तर त्या सॉल्व्ह केल्या पाहिजे, नाहीतर असला काही प्रकार घडू शकतो. आणि जर बाहेर लफडे असतील ना तर आत्ताच थांबवा. कसं असतं ना, वाईट कामाचा जे शेवट असतो ना तो नेहमी वाईटच होतो. अजून एक घटना सांगतो बघा, जे AI आहे ना ते किती खतरनाक असू शकते. एक अनिस नावाचा माणूस होता. तो एका दिवशी त्याच्या मित्राच्या बायकोच्या वाढदिवसाला जातो. तिथं गेल्याच्या नंतर तो वाढदिवस साजरा करतात. साजरा करून फोटो वगैरे काढतात आणि अनिससुद्धा आपल्या मोबाईलमध्ये आपल्या मित्राच्या बायकोसोबत एक फोटो काढतो, कारण की ती बर्थडे गर्ल होती ना. फोटो काढतो आणि घराकडे निघून जातो. मग बरेच दिवस होतात आणि बरेच दिवसाच्या नंतर तो अनिस परत एकदा त्याच्या मित्राच्या घरी जातो. आता त्याच्या मित्राच्या घरी त्याचा मित्र नव्हता, त्याची बायको एकलीच होती. आता तो नवऱ्याचा मित्र म्हणल्याच्या नंतर त्याची बायको त्याला बोलू लागली, पाणी दिलं, चहा दिला, त्याला बसवलं, त्याला बोलू लागली. आणि बोलता बोलता त्या अनिस नावाच्या माणसाने आपल्या खिशामधून मोबाईल काढला आणि त्या मित्राच्या बायकोच्या हातामध्ये दिला. तर तिला एक फोटो दाखवला आणि एक व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये त्याच्या मित्राची बायको होती. पण ती अशा परिस्थितीमध्ये होती की ज्या परिस्थितीमध्ये ती याच्या अगोदर तशी कधी गेलीच नाही. तसल्या प्रकारचा तो व्हिडिओ होता आणि तसल्या प्रकारचा तो फोटो होता. आता हे पाहिल्याच्या नंतर त्याच्या मित्राच्या बायकोच्या पायाखालची ना एकदम जमीन सरकली. ती विचार करू लागली की अरे यार, मी तर असं कधी काही केलं नाही आणि मग हे असं झालं कसं. त्यावर तो अनिस म्हणला की बघ, हे जे व्हिडिओ आणि फोटो आहे, जर तुला असं वाटत असेल की सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये तर मी जसं म्हणेल तसं तुला वागावं लागेल. त्याची बायको म्हणली की ठीक आहे बाबा, मी वागते. कसं असतं ना, कोणाला पण आपली इज्जत खूप चांगली आणि प्यारी वाटते. त्याला असं वाटत नाही की छोट्याशा कामामुळं माझी इज्जत जावी. मग तो अनिस तिला ब्लॅकमेल करायला लागला आणि ब्लॅकमेलिंगमध्ये तिच्याजवळून काही पैसे घ्यायला लागला आणि प्रत्येक वेळेस तिच्यासोबत चुकीचं काम करायला लागला. तिचा नवरा घराबाहेर कामावर गेला की हा तिच्या घरी जायचा, तिला फोटो व्हिडिओ दाखवायचा आणि तिच्यासोबत चुकीचं काम करायचा आणि पैसेसुद्धा घेऊन यायचा. याचं प्रत्येक वेळेस असं चालू राहिलं. आणि बघता बघता 4 ते 5 लाख रुपये तिच्याकडून काढले. आणि शेवटच्या वेळेस हा तिला म्हणला की बघ, माझ्यापासून पिछा जर सोडवायचा असेल तुला आणि हे सगळं बंद करायचं असेल तर तुला अजून 1 ते 1.5 लाख रुपये मला द्यावी लागतील. आणि जेव्हा तू मला ते पैसे देशील त्यावेळेस मी हे व्हिडिओ डिलीट करेन आणि तुझा पिछाही सोडून देईन, म्हणजे तुला पाठलाग सोडून तुला परेशान करणार नाही. त्यावेळेस ती महिला म्हणली की ठीक आहे, मी तुला पैसे देते. तर तिच्याजवळचे त्याने जितके पण पैसे जमा झालेले होते ते सगळे पैसे काढले आणि त्याच्या हातामध्ये टेकवले आणि तो तिथून निघून गेला. 8 दिवस काहीच झालं नाही. 8 दिवसाच्या नंतर त्या महिलेचा नवरा रागारागात घरी आला आणि त्या महिलेला मारायला चालू केलं. आणि ती विचारते की तुम्ही मला मारताय का. तो माणूस, तिचा नवरा, तिला तो व्हिडिओ दाखवतो आणि फोटो दाखवतो. मग त्यावेळेस ती रडत जे काही घडलंय ते सगळं काही तिच्या नवऱ्याला सांगते. आणि जेव्हा त्याला समजतं, तो तिला मारत नाही किंवा तिचा तिरस्कार करत नाही. तो तिला घेतो आणि सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्या अनिस विरुद्ध तक्रार नोंदवतो. आता अनिसला जेव्हा समजलं की माझ्या विरोधात तक्रार नोंदवल्या गेली आहे, त्यावेळेस तो त्याच्या आईला आणि त्याच्या बहिणीला घेऊन फरार होतो. कारण की या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्याची आई आणि त्याची बहीणसुद्धा त्याची साथ देत होते. बघा कसं आहे ना, आपण शोकासाठी आपले फोटो कुठेही अपलोड करतो तर थोडं कंट्रोल ठेवलं पाहिजे आणि कुणालाही पाठवू नये, जेणेकरून असलं काही घडू शकेल. तर थोडी काळजी घ्या आणि आपली प्रायव्हसी याच्यावर थोडंसं लक्षसुद्धा द्या.